चला तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघूया 4 पुडाची चपाती कशी लाटायची ते. अगोदर गोल उंडा बनवून घ्यायचा आहे, तो छान अशा पद्धतीने लाटायचा आहे आणि मस्त छान तेल थापून घ्यायचं आहे याच्यावरती. पुन्हा एकदा थोडंसं पीठ घालून चपातीची घडी करायची आहे आणि परत एकदा असं तेल थापून घ्यायचे. परत एकदा याच्यावरती आपल्याला पीठ सोडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण छान ही चपाती अशा पद्धतीने उंडा करून लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारची चपाती एकदम टम फुगते आणि एकदम आपले चपातीचे जे काही आतमधले लेयर असतात ते वेगळे होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता चपाती लाटून झाली, छान छान तवा तापला होता, तव्यावरती घालून घेतली. तर चपाती टाकता क्षणी तुम्हाला समजलं असेल की फुगायला सुरुवात झालेली आहे. छान हाताने आपण याला तेल लावून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही तेल लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने 4 पुडाची चपाती फुगून तयार झालेली आहे.